आरक्षण विरोधी वक्तव्य केल्यामुळे राहुल गांधींच्या विरोधात भाजपचा आक्रमक पवित्रा। काँग्रेस हटाव आरक्षण बचावचा नारा देत उद्या भाजपचं राज्यभर आंदोलन। पूजा केळकरांवर यूपीएससीचा गंभीर आरोप। कोर्टात पूजानं शपथेवर खोटं बोलल्याचा आरोप। यूपीएससीच्या दाव्यानंतर दिल्ली हायकोर्टाची नोटीस। महाविकास आघाडीची जागा वाटपामध्ये 125 जागांवर सहमती, तर उर्वरित जागांवर चर्चा सुरू असल्याची थोरातांची माहिती। मुस्लिम समाजाविरोधात बोलू नका, अजित पवारांनी टोचले सत्ताधारी नेत्यांचेच कान। एखाद्या समाज घटकाविरोधात बोलणं चुकीचं, अजित पवार यांचं वक्तव्य। सुरक्षा घेण्याआधी शरद पवारांनी केंद्रापुढे ठेवल्या काही अटी। पवारांच्या प्रतिनिधींची केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्लीमध्ये बैठक। एसटी महामंडळाला सुगीचे दिवस। प्रथमच 16,86,61,00,000 रुपये नफ्यामध्ये 31 पैकी 20 विभागांनी ऑगस्ट महिन्यात कमावला नफा। मुंबईत भेसळयुक्त दुधाची सर्रास विक्री। मालाड परिसरातून दोघांना अटक। 150 लिटर भेसळयुक्त दूध जप्त। सणासुदीच्या काळात दुधामध्ये भेसळ करून दुधाची विक्री करत असल्याची माहिती। प्रभादेवी जंक्शन परिसरातील रस्ता खचला। कार थेट खड्ड्यात। सुदैवानं मोठा अपघात टळला। खड्ड्यात अडकलेली कार बाहेर काढण्यासाठी कसरत। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली। राज्यसेवा पूर्व परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्याची शक्यता। पंचगंगेच्या किनाऱ्यावरील बॅरिकेड्सची तोडफोड। नदीत मूर्ती विसर्जन न करण्याचे पालिकेचे आदेश। हिंदुत्ववादी संघटनांनी धुडकावली विनंती। ढोल ताशा पथकामध्ये 30हून अधिक वादक नसावे, या निर्णयाला स्थगिती। हरित लवादाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। वादकांच्या संख्येबाबत असा निर्णय होऊ शकत नाही, कोर्टाचं निरीक्षण। स्टार प्रवाहावर लवकरच उदे ग अंबे उदे ही नवी मालिका सुरू होणार। यात अभिनेते देवदत्त नागे पुन्हा महादेवाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला।